नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व या न्यूज चॅनलमध्ये खूप स्वागत करते। आज आपण आलो आहोत स्टार प्रवाहाच्या मकर संक्रांती सेलिब्रेशनला आणि आपल्यासोबत खूप गोड अशी जोडी आहे साधी माणसामधील सत्या आणि मीरा। हॅलो, नमस्कार। कशी आहात तुम्ही दोघं? आम्ही मस्त मस्त, खूप सुंदर दिसताय। पहिले एकदम असे मराठमोळी जोडी आणि एकदम नथ गळ्यात वगैरे खूप छान। थँक्यू। ताई, तू लुक बद्दल काय सांगशील? आपला प्रॉपर मराठमोळा लुक आहे आणि खरं तर प्रेक्षक मला याच लुकमध्ये टी व्हीतही बघणार आहेत, कारण आत्ता जस्ट शूटिंग उरकून नाही म्हणू शकत, शूट केलं, इकडे आलो, आता परत आम्हाला शूटवर पळायचं आहे, त्यामुळे आज पूर्ण दिवस मी याच लुकमध्ये गडबड सुरू आहे, पण चेहऱ्यावरती एवढं सुंदर तेज आहे ना की वाटतच नाही की तू शूट मधून आली आहेस। हो, थँक्यू। दादा, तू काय सांगशील? आम्ही मस्त आता म्हणजे शिवानी म्हटली तसं आता शूटवरून आलो। आता इथे हा जो एक सेलिब्रेशनचा एक माहोल इथे चालू आहे, त्यात आम्ही आल्यावरती इतके असं हे झालो की वाह, मजा आ गया, प्रसन्न वातावरण सगळे। आता परत शूटवर जायला कंटाळा आलाय खरं तर, असं वाटतं की आता नको जायला, पण जावं लागेल, कमिटमेंट आहे ना आता काय हो, पण सीन्स पण छान छान आहेत त्यामुळे मजा येते। आता दादा एकदम असा रावडीच आहे सिरियल मध्ये, पण तो खऱ्या आयुष्यात पण तसाच आहे की गोड आहे? तो गोड आहे पण तो रावडीच आहे। रावडी गोड आहे। आणि ताई एकदम अशी लवंगी मिरची किंवा अशी ठसा, काय काय देऊ तुला असं झालंय? कारण तुझे सगळे कॅरेक्टर्स असे असतात, तशा प्रकारची आहे की एकदम वेगळी आहे ती। म्हणजे मालिकेत जशी ती दाखवली आहे की एकदम शांत, सगळं ऐकून घेणारी, अशी मान खाली घालणारी, काही बोललं की टचकन डोळ्यात पाणी येणारी, ती फार वेगळी आहे। पण ऍक्च्युअल मध्ये शिवानी बरोबर त्याच्या विरुद्ध आहे। बघ ताई काय म्हणतोय। अरे मी मला सांगायला काहीच वाटत नाही, मी आहे। म्हणजे अशी जोडी पण छान आहे खरोखरची। तर मकर संक्रांती निमित्त आम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, तू सांगितलंच आहेस की आम्ही शूट करतोय आता, पण तरी ऐकायला आवडेल की गोड अशा क्षण येणार आहेत की काहीतरी असे परत ठसके उडणार आहेत एकमेकांवर आणि काहीतरी अशी कारस्थानं होणार आहेत, असं काही होणार आहे का? नाही, आता आमच्या विरुद्ध ज्यांनी कारस्थानं केलेली आहेत त्यांचे आम्ही दोघं मिळून ठसके उडवणार। आता ते मिळून, म्हणजे आता नवरा माझ्या बाजूने आहे त्यामुळे मी आनंदात आहे। नवरा बाजूने असलं की कसं जग पण जिंकू शकतो। बरोबर, आता आम्हाला मजा येणार आहे बघायला ओव्हरऑल। मकर संक्रांतीला पतंग उडवायला आवडतात की फक्त संध्याकाळी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं आवडतं? लहानपणी मी तर तेवढंच केलंय, मी पतंग नाही उडवलेत, पण यांनी पतंग उडवलेत। मी लहानपणी पतंग उडवलेत, पण मी पतंग सुद्धा उडवलेत आणि लहानपणी प्रत्येकाच्या घरात जाऊन, म्हणजे मी ज्या एरियात राहायचो तर तिथल्या प्रत्येक घरात जाऊन तिथल्या लोकांना, म्हणजे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे बोलून पुन्हा येऊन बाहेर चप्पल घालायची, पुन्हा परत दुसऱ्या घराबाहेर जाऊन काढायची, परत तिळगुळ घ्या गोड गोड बोला, परत मग तिथे एक काका बसलेले असतात खुर्चीवरती, ते कधी उठत नाहीत, ते फक्त शेजारी एक वाटी ठेवलेली असते, त्यातले तिळगुळ आपल्याला देतात, आपले तिळगुळ घेऊन त्या वाटीत टाकतात। सो ह्या लहानपणीच्या आठवणी फार मजेशीर होत्या आणि मजा केली लहान। मकर संक्रांतीला असं काही गोड खायला आवडतात? आज अशी भोगी आहे, तसं तुला ते भाकरीमध्ये सगळं पिठामध्ये भाजी वगैरे, मग तुम्हाला ते आवडतं का खायला? मला आवडते खूप जास्त भोगीची भाजी आणि भाकरी तीळ टाकलेली, कमाल। हा, ऍक्च्युअल तुम्ही जिकडचे आहात तिकडे तर प्रत्येकाकडे वेगवेगळी मकर संक्रांती साजरी होते। आता आमच्याकडे भोगीची भाजी, भाकरीमध्ये तीळ, मध्ये पूजन वगैरे सगळं होतं, तसं तुमच्याकडे काय होतं? तेच सगळं होतं ऍक्च्युली, सेम। मी तर प्रत्येकाचं घेते ना, प्रत्येकाकडे वेगवेगळे होते, तर मला वाटलं तुमच्याकडे पण काहीतरी वेगळं असेल, तर आम्हाला ऐकायला काय वेगळं होतं? नाही, सेम असंच आहे। म्हणजे भोगीची भाजी, त्यात बऱ्याचशा प्रकारच्या भाज्या, त्यात बोरं, त्यात शेंगा, हरभरे, सगळं त्यात टाकलेलं, ज्वारीच्या, काही ठिकाणी ज्वारीच्या भाकऱ्या असतात, काही ठिकाणी बाजरीच्या, थोड्या डिशेस बदलतात, पण सेमच ऍक्च्युली, त्याच्यामधनं आपल्याला जे मिळणार असतं शरीराला ते सेम। किती छान। आणि आपण आता शूटमध्ये आहोत आणि त्यामुळे आपल्याला काही काही गोष्टी मिस होतात, प्रत्येक सण मिस होतो। आता तुम्ही उद्या पण शूट करायला असं मला वाटतंय, बरोबर ना? मग तुम्हाला अशी लहानपणीची किंवा कॉलेजमधील अशी आठवण की फ्रेंड्सवर टाइमपास करणं, संध्याकाळची मजा करणं, अशा गोष्टी कुठल्या एखाद्या आठवत आहेत का? किंवा मला ते पुन्हा जगायचं आहे आणि मला ते पुन्हा क्षण एन्जॉय करायचे, काश मी आता तिकडे असते, आता इन्स्टा स्टोरीज आल्यात, ते बघून आपल्याला वाटतं। तुम्हाला काय वाटतं? खरं तर मला माझं पूर्ण बालपणच पुन्हा एकदा त्या बालपणात डोकवून बघावं असं वाटतं, कारण लहानपणी असं वाटायचं की यार मला मोठं व्हायचंय, पण मोठं झाल्यावरती ते बालपण इतकं मिस केलं जातंय की
म्हणजे लहानपणी जितकं वाटायचं की मोठं झाल्यावरती खूप सगळं भारी असेल, जग आपल्या हातात असेल, पण ते आता असं वाटतं की जग ॲक्च्युली आपल्या हातात लहानपणी होतं. बरोबर. तू असं काय सांगू शकशील? लहानपणी आपण ना, मला वाटतं की खूपच डोकं शांत असायचं, कशाची काही पडलेली नसायची. आपल्याला काय हवंय, तर आज आपल्याला बंगला हवा असतो, गाडी हवी असते, पण लहानपणी आपल्याला चॉकलेट हवं असायचं. सो ते आहे ना, जे की लाईफकडनं तुम्ही फार एक्सपेक्ट करू नका. ते लहानपणीच आपण शिकतो, पण आपण ते पुढे नेत नाही. आपण सगळं बाह्य जगात जे आपल्याला शिकवलं जातं ते डोक्यात ठेवून आपण वेगळेच, मला वाटतं, बनतो. पण ऍक्च्युली खरी मजा तर त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे. जर तुम्ही आता लहान असाल, कोणतं लहान मुलं ऐकत असेल, तर प्लीज मोठे व्हायची इच्छा करू नका. जगून घ्या जितकं जगायचं. हे तुम्ही होणारच आहात, म्हणजे निसर्गानुसार तुम्ही मोठे होणारच आहात. पण आता तुम्ही जे लहान वयात अनुभवत आहात गोष्टी, त्या गोष्टींचा आनंद घ्या, बाकी काहीच करू नका. तू तिच्या लुक बद्दल काय सांगू शकशील आता? म्हणजे तुला काय वाटतं तिच्याकडे बघताना? तिचा लुक खरंच खूप छान झालेला आहे. म्हणजे साडी मस्त काळ्या रंगाची तिने नेसलेली आहे, नथ घातलेली आहे. विशेष म्हणजे हलव्याचे दागिने सुद्धा तिने म्हणजे आमच्या मालिकेच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील. आज तिने ते पूर्ण घातले होते. मला असं वाटलं होतं की त्याच लुकमध्ये इकडे येणार आहे, पण ते अडचणीमुळे नाही पॉसिबल झालं, कारण ते नाजूक असतात फार दागिने. खरं तर मला त्या पूर्ण वेशामध्येच बघितल्यावर तिला असं वाटलं की वा, काय सुंदर दिसते. वा, थँक्यू. हलव्याचे दागिने असं दादा बोलला तू घातले होते, तुला आवडतात का रिअल मध्ये? हो, मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे आता ते आपण सिरियलसाठी म्हणून करतो, आणि मला माहिती आहे आजकाल मुली मला काय आवडत ते, पण मला आवडतं. मला लहानपणापासून मला बांगड्या आणि पैंजण आणि टिकल्या हे खूप आवडायचं. छान. म्हणजे असं ऐकायला बरं वाटतं की हलव्याचे दागिने अजूनही कोणाला आवडतात. म्हणजे ट्रेडिशनल ज्वेलरी फारसे कोणाला आवडत नाही आता. हलव्याचे दागिने अशी गोष्ट की आपण हे रोज नाही घालत, कारण वर्षातून एकदा ती गोष्ट येते आपल्या हातात, आणि त्याचं खरंच काय म्हणतात, त्याचं मोल वेगळंच असतं. सो त्या एका दिवशी ते घातलेच पाहिजे. किंवा ज्यांना नाही आवडत त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांनी आवडतात तर त्यांनी ते आवर्जून घाला. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल त्याचा विचार न करता आपल्याला वाटलेत, आपल्यावरती ते छान दिसणार आहेत, बिंदास घाला. आपण आता तिळगुळ आणि गोड गोड बोला असं म्हणणारच आहे उद्या सगळ्यांना. मग तुला हिला आणि तुला ह्याला काय स्पेसिफिकली गोड बोलावं असं वाटतंय? वा, काय लुक आहे. खरं तर बोलण्याची गरज नाही, कारण आमचं काय म्हणतात, आजच असं नाही किंवा उद्याचा दिवस किंवा संक्रांतीचा दिवस फक्त म्हणून नाही. आम्ही वर्षातले आत्तापर्यंत, म्हणजे मालिका जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आम्ही जे काही एकमेकांसमोर येऊन आमचं जे काही कॉन्व्हर्सेशन होतं, आमचं बोलणं होतं आहे, ते गोडच होतं. त्याच्यामुळे ते असंच राहू दे, एवढंच म्हणेन मी. हे तिळगुळ घे आणि हे असंच राहू दे. आणि कधी भांडण झालंच तर हे लक्षात ठेव बोललेलं असते. म्हणजे आता ती ना ही क्लिप दाखवणार आहे तुला की आता बघा तू काय बोललेला असं. चालेल, मग मी तेव्हा तिळगुळ घेईन. डन. तुला काय बोलावं असं वाटतं? हेच की जसा आहेस आकाश तसाच राहा. तो खूप मिळून मिसळून असतो, आणि तो अजिबात जरी त्याला काही आवडत नसेल तरी तो असा खूप त्याला रिॲक्ट होत नाही. तर नाही आवडत तरी तो खूपच ॲक्सेप्टन्स त्याचा खूप चांगला आहे. त्यामुळे जसं आहे तसा राहा. व्हेरी गुड. हे छान गोड गोड बोललाय तुम्ही एकमेकांबद्दल, आणि मला फार मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारताना. तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटेल? हा सण तुम्ही खूप 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 एन्जॉय करा. फक्त स्वतःला काही लागत नाहीये ना, हात कापून घेत नाही होत ना आपण, याच्याकडे लक्ष आणि ठेवा. विशेष करून स्वतःची काळजी घेणारच आपण प्रत्येक जण, पण दुसऱ्याची काळजी घेऊयात. कारण मांजा किंवा पतंग हे पक्ष्यांना किंवा इतर लोकांना इजा होण्याची शक्यता असते या गोष्टींमुळे. सो याची काळजी घेऊन तुम्ही सण साजरा करा आणि मज्जा करा. थँक्यू. थँक्यू.